न्यूज28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपा मोखाडा तालुक्यात वृक्षारोपण, वृक्षलागवड हाच पर्यावरण वाचविण्याचा प्रभावी उपाय, प्रकाशजी निकम। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी मोखाडा तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा माजी जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाशजी निकम यांनी बदलत्या हवामानाचा आणि पर्यावरणीय संकटांचा उल्लेख करत वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धन हाच निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रभावी उपाय आहे। प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी असे आवाहन केले। यासोबतच त्यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विशेष वृक्षलागवड योजना राबवावी, वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी बळीराजावर सोपवून त्यासाठी आर्थिक प्रोत्साहन व लाभ देण्याची व्यवस्था करावी अशी मौखिक विनंतीही व्यक्त केली। या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंदजी झोले, जिल्हा चिटणीस प्रमोदजी कोठेकर, माजी जिल्हा सदस्य दिलीपजी गाटे, बांधकाम सभापती व नगरसेवक प्रतीकजी पघारे, आदिवासी आघाडी अध्यक्ष हरिचंद्रजी जाधव, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस निखिलजी चोथे, भाजपा नगर सरचिटणीस वैभवजी पाटील, सरपंच प्रकाश भोंडवे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांना अभिवादन करत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला। वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळणार असून समाजात हरितक्रांतीचा संदेशही पोहोचणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील। आदरणीय श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज 125वी जयंती आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक अतिशय चांगला उपक्रम दिलेला आहे। निसर्गाचं समतोल राखण्यासाठी प्रत्येक बूथ, प्रत्येक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करावे आणि या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टी मोखाड्याच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंदजी झोले, आमचे नेते प्रमोदजी चोथे, नगरसेवक प्रतीक पघारी, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आज पोशेरा ग्रामपंचायतमध्ये वाघ्याचा माळ येथे 1000 वृक्षारोपण लावण्याचा संकल्प केला आणि आज रोजी आम्ही 500 वृक्षारोपण केलं आहे। भविष्यामध्ये शाळा, कॉलेजेस या ठिकाणी वृक्षारोपण न करता भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने हे वृक्षारोपण ज्या ठिकाणी ओशाड उजाड अशा जागा आहेत, जे डोंगरदरे आहेत, या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी, ते बूथ लेवलचे कार्यकर्ते असतील, अगदी शेवटचा कार्यकर्ता असतील, प्रत्येक कार्यकर्त्यांनी 10 तरी वृक्ष लावावे आणि पर्यावरण समतोल राखण्यासाठी आज पाऊस एवढा उशिरा चालू झालेला आहे, त्या उशिरा पावसाचं कारण वृक्ष कमी होत चालले आहे आणि ही संकल्पना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा नेता आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब असतील, आमचे खासदार सवरासाहेब असतील, आमदार भोये साहेब असतील, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतजी रजपूत, उपजिल्हाध्यक्ष आमचे संतोजी चोथे, या सगळ्यांच्या माध्यमातून हा वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही प्रत्येक गाव, पाड्या, वाड्यात आणि बूथवर, बांधावर हे वृक्षारोपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावं अशा प्रकारचं आवाहन मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षाच्या वतीने करतो। प्रत्येक कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने आपण मतदानामध्ये सगळे जोरजोरात काम करतो तसंच काम या वृक्षारोपणाचं झालं पाहिजे, एवढंच या प्रसंगी सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो। निश्चितपणे आज आपण या ठिकाणी म्हटलात की निसर्गाने जो कल बदललेला आहे, या संदर्भामध्ये आपण आदिवासी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? निश्चित आज शेती जो जून महिन्यात पाऊस पडायला पाहिजे होता, तो जुलैला 1 तारखेला पाऊस पडायला सुरुवात झाली आणि हळूहळू गेल्या वर्षी 6 महिने पाऊस चालू होता आणि याचं मूळ कारण हे जे वृक्षातोड झाली, ही वृक्षतोडमुळे संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते। मात्र वृक्षारोपण तेवढ्या प्रमाणात होत नाहीत। मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, ते कोटी, 10 कोटी, 25 कोटी, 50 कोटी एवढी झाडं लावण्याचं घोषणा केल्या जातात। मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, वनमंत्री गणेशजी नाईक साहेब, पालकमंत्री यांना नम्रपणे विनंती करतो की आमचा आदिवासी समाजाचा निसर्ग हा देव आहे, आम्ही त्या झाडात देव बघतो। त्यामुळे जर आदिवासी समाजावर झाडं लावण्याची जर शक्ती नाही तर थोडंसं उद्बोधित केलं आणि काहीतरी संकल्पना केली, ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊ राहिली, अशाच पद्धतीने जर एखादी योजना काढून, स्कीम काढून की वृक्ष लावल्याशिवाय कुठली एखादी योजना किंवा प्रत्येक माणसाने 10 झाडं तरी लावावी किंवा ज्याच्याकडे 10
एकर जागा आहे, ज्याच्याकडे 1 एकर जागा आहे त्या प्रमाणात, ज्याच्याकडे 10 एकर जागा आहे त्यांनी 3 एकरवर वृक्ष लागवड करावी, ज्याच्याकडे 3 एकर जागा आहे त्यांनी अर्ध्या एकरवर वृक्ष लागवड करावी. अशा प्रकारची एखादी योजना सरकारने काढली पाहिजे आणि निश्चित या राज्याचे मुख्यमंत्री ती काढतील असं मी त्यांना नम्रपणे आवाहन करतो.